प्रभूच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना प्रेमाचा प्रेमपूर्वक सलाम. प्रभू येशूनं आज आम्हाला पुन्हा एक दिवस दिलेला आहे आणि त्याचं गौरव करण्यासाठी आपल्याला परमेश्वराने दिवस दिलेला आहे आणि म्हणून या दिवसाची सुरुवात आपण वचनानं करूया. आणि आजचं जे वचन मी आपल्यासाठी निवडलेलं आहे लूकचं पुस्तक 6 अध्याय आणि 12 आणि 13 वचन. कृपा करून या वचनाकडे लक्ष देऊया. त्या दिवसात असे झाले की एकदा तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यास बोलाविले आणि त्यातून पुढील 12 जणांस निवडून त्यास प्रेषित असे नावही दिले. प्रियजनांनो, यातले 2-3 शब्द कृपा करून लक्षात ठेवा आणि त्यावरती आज आपण आजचं मनन आणि चिंतन करणार आहोत. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की महत्वाच्या निर्णयापूर्वी प्रार्थना करा. आजचा हा विषय आहे. महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी प्रार्थना करा. प्रियजनांनो, आपल्या जीवनात काही निर्णय साधे असतात, परंतु काही निर्णय आपल्याला संपूर्ण जीवनावर परिणाम करणारे असू शकतात. अशा वेळी आपण अनेकदा लोकांचा सल्ला घेतो, आपल्या अनुभवाने पुढे चालतो, बुद्धीवर आपल्या अवलंबून राहतो आणि परिस्थितीवर सुद्धा अवलंबून राहतो आणि या सर्वांचा विचार करत असतो. पण येशूने आपल्याला एक वेगळा आदर्श या वचनामध्ये करून ठेवलेला आहे, करून दिलेला आहे. 12 प्रेषितांची निवड ही खूप महत्वाची होती. जगामध्ये ते कार्य करणार होते आणि या 12 प्रेषितांची निवड करण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने रात्रभर गांभीर्यपूर्वक प्रार्थना केलेली आहे. रात्रभर तो गुडघे टेकत आहे, रात्रभर तो देवासंग ते बोलत आहे, रात्रभर आपलं समर्पण देवासमोर करून देवाजवळ प्रार्थना करत आहे. आणि यातून आपल्याला एक शिकत आहे की मोठा तो निर्णय जो घेणार होता शिष्य निवडीचा, त्या शिष्य निवडीच्या निर्णयाच्या अगोदर, मोठा निर्णय घेण्याच्या अगोदर तो प्रार्थना करत आहे. प्रार्थना करण्याचं तो या ठिकाणी आम्हाला शिकवत आहे. त्यासाठी येशू ख्रिस्ताने प्रार्थनेसाठी एक एकांत शोधलेला आहे. तो प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला असं म्हणण्यात आलेलं आहे. येशू लोकांमध्ये सेवा करत होता, हे मान्य आहे. आजारी लोकांना तो बरं करीत होता आणि सुवार्ता सांगत होता, देवाच्या राज्याची घोषणा करीत होता. तरी सुद्धा त्याने या विशेष कामासाठी त्याने प्रार्थनेसाठी वेळ काढला. प्रियजनांनो, यातून आपल्याला काय समजतं? आमची व्यवस्थाच असली पाहिजे आणि मग आम्ही प्रार्थना करू असं कारण पुढे नको आहे. प्रार्थना करण्यासाठी गरज आहे ती अधिक गरज आपल्याला असली पाहिजे प्रार्थनेची. आपण वेळोवेळी म्हणत असतो की मला वेळ नाही, मला काम खूप आहे, मला जबाबदाऱ्या खूप आहेत, बघू नंतर कधीतरी प्रार्थना करू. परंतु या ठिकाणी प्रियजनांनो, येशूने दाखवून दिला आहे की देवाबरोबरचा वेळ हा आपल्या कामापेक्षा कमी महत्वाचा नाही. आपल्या कामापेक्षा तो खूप मोठा आहे. देवासंगती वेळ घालवणं. येशूने रात्रभर प्रार्थना केली म्हणण्यात आलेला आहे. प्रियजनांनो, वचन पुढे आपल्याला असं म्हणतं की देवाची प्रार्थना करण्यात त्याने रात्र घालवली. हे अत्यंत गंभीर आणि विशेष प्रकारे भक्तांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे. येशूला प्रार्थनेची गरज नव्हती खरं तर, असं आपण म्हणू शकतो का? असं आपल्याला म्हणायची गरज नाही, कारण तरीही त्याला गरज नव्हती, तरीही त्याने रात्रभर प्रार्थना केली. मग आपण किती अधिक प्रमाणात प्रार्थना केल्या पाहिजेत? आपल्या प्रार्थना किती पाहिजे? आपली प्रार्थना अनेकदा सर्वसाधारण आणि पाठ असलेली असते. देवा मला हे दे, देवा माझी ही समस्या सोडव, देवा माझे काम यशस्वी कर. प्रियजनांनो, परंतु येशू ख्रिस्ताची जी प्रार्थना होती ती प्रार्थना आपल्याला शिकवते की पित्या, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे, माझी राहू दे, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. प्रार्थना म्हणजे केवळ देवाकडे काही मागणंच आहे त्या प्रार्थनेमध्ये असलं पाहिजे असं नाही. प्रार्थना म्हणजे देवाची इच्छा काय आहे ते जाणून घेणार. प्रार्थनेनंतर येशू लगेच शिष्यांची निवड करत आहे. त्याने लगेच शिष्यांची निवड केलेली आहे. दुसऱ्या दिवशी ते झालेलं आहे. लक्ष द्या, या प्रार्थनेचा क्रम किती महत्वाचा होता. येशू ख्रिस्ताने जी प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे, त्यानं प्रथम प्रार्थना केलेली आहे, त्याच्यानंतर त्यानं निर्णय घेतलेला आहे, मग सेवेला सुरुवात केलेली आहे. हा क्रम होता, 3 टप्प्यातला हा क्रम होता. येशूने 12 जणांची निवड केली नाही,
नंतर त्यांच्या कामासाठी प्रार्थना केली नाही, त्याने प्रथम प्रार्थना केली आणि त्यानंतर निवड केली. आपल्या जीवनातही हा क्रम असायला पाहिजे प्रियजनानो. विवाहाचा, आज तरुण पोरं मंडळीतले विवाहाचा निर्णय घेत असतील कदाचित, त्यांनी विवाहाचा निर्णय घेण्यापूर्वी प्रथम प्रार्थना केली पाहिजे. सेवा कार्याची जबाबदारी आज पार पाडण्यासाठी अनेक उत्सुक आहेत, परंतु त्यासाठी आमचा वेळ आणि वेळ प्रार्थनेमध्ये गेला पाहिजे. आम्ही प्रार्थना केली पाहिजे, प्रथम प्रार्थना केली पाहिजे. मंडळीतील एखादी महत्वाची निवड करताना किंवा मंडळीचं काम करत असताना आम्ही प्रथम प्रार्थना केली पाहिजे. नोकरी किंवा व्यवसायाचा निर्णय घेत असताना आम्ही प्रथम प्रार्थना केली पाहिजे. नवीन ठिकाणी कुठे जर जायचं असेल तर त्यासाठी अगोदर आम्ही प्रार्थना केली पाहिजे. ज्या निर्णयासाठी आपण प्रार्थना केली नाही त्या निर्णयात देवाचे मार्गदर्शन मिळेलच असे गृहीत धरू नका. येशूने 12 जण निवडले म्हणलेला आहे. लूक 16:13 मध्ये म्हटले आहे, त्यांच्यातून, हा शब्द महत्व आहे, त्यांच्यातून 12 जण निवडून त्याने प्रेषित असे नाव त्यांना दिले. त्यांच्यातून म्हणजे पुष्कळ जण असले पाहिजे. तिथं फक्त 12च नव्हते, पुष्कळ लोक होते आणि त्या पुष्कळ जणांच्या मधून त्यानं 12 जण निवडले. येशूने अनेक शिष्यांच्या मधून 12 जणांची निवड केली. यातून प्रियजनांनो आपण एक शिकू शकतो, आपल्याला समज मिळू शकते की देव प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट कार्यासाठी बोलावत असतो. सेवा किंवा सर्वांची सेवा एकसारखी नसते प्रियजनांनो. कोणी प्रचार करू शकतो तर कोणी शिकवू शकतो, कोणी प्रार्थना करू शकतो तर कोणी लोकांची सेवा करू शकतो, कोणी गीताद्वारे तर कोणी संदेशाद्वारे देवाची स्तुती करतो. पण प्रत्येकाची किंमत देवाच्या दृष्टीने महत्वाची आहे, मोलाची आहे. तुम्ही देवाच्या कार्यासाठी निवडलेले आहात काय? तुम्ही देवाच्या कार्याला विशेष असे निवडून घेतले गेलेले आहात काय? मग तुमची सेवा छोटी आहे असं अजिबात मानू नका, असं समजू नका. प्रियजनांनो, या प्रार्थनेचा विचार करा. कोणतंही मोठं काम करण्यापूर्वी प्रार्थना अगोदर करा. महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी प्रार्थना करा. देवाच्या इच्छेला आपल्या इच्छेपेक्षा महत्व द्या. देवाने दिलेली सेवा विश्वासाने स्वीकारा. जे काही तुमच्या हातामध्ये काम पडलेलं आहे ते. आज या व्हिडिओद्वारे मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो की मी माझ्या जीवनातील मोठा निर्णय प्रार्थनेनंतर घेतलेला आहे का अगोदर सर्व काम मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि मग त्यासाठी प्रार्थना केलेली आहे? असं न होता आपण अगोदर निर्णय घेण्याच्या अगोदर त्यासाठी प्रार्थना करूया. माझी इच्छा देवाला सांगून आपण थांबत आहोत काय? की देवाची इच्छा काय आहे हे ऐकण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आम्ही कधी कधी फक्त माझी इच्छा काय आहे ते देवाला सांगतो, पण देवाची इच्छा काय आहे ते आम्ही जाणून घेत नाही. देवानं मला दिलेलं काम, मला दिलेली सेवा मी आनंदानं स्वीकारत आहे काय? प्रियजनांनो, आमची प्रार्थना असली पाहिजे की आम्ही प्रत्येक निर्णय घेण्या अगोदर आमची प्रार्थना असली पाहिजे की देवा, यामध्ये तू मला सहकार्य कर, तुझी इच्छा प्रकट कर. मी हा निर्णय घेत आहे, मी हे करत आहे, हे मला करण्यासाठी तुझं साह्य आहे का आणि तू माझ्या बरोबर आहेस का? देव करो की या वचनाद्वारे देवबाप तुम्हाला आशीर्वादाने करो. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.